येथील ईदगाह मैदानात 28 मे रोजी सकाळी मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण झाल्यानंतर किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली। या घटनेमुळे ईदगाह मैदानावर काही काळ तणाव निर्माण झाला होता। 28 मे रोजी सकाळी बकरी ईद निमित्त राहुरी शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांच्या वतीने नमाज पठण करण्यात आलं। त्यानंतर मारहाण झाल्याची घटना घडली। दोनही गटांकडून परस्पर विरोधात अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली। अल्तमश दिलावर पठाण वय वर्ष 30 राहणार खाटी गल्ली राहुरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं की ईदगाह मैदानावर नमाज पठण चालू असताना तेथे आरोपी आले व म्हणाले, तुम्ही लवकर नमाज का पाडता असे म्हणून बडबड करू लागले। तेव्हा अल्तमश पठाण यांनी समजावून सांगत असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यानुसार आरोपी मनसूर मुहम्मद पठाण व शाहरुख लियाकत पठाण दोनही राहणार मुलनमाथा राहुरी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। तर मनसूर खान मुहल खान पठाण वय वर्ष 37 राहणार मुलनमाथा राहुरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की ईदगाह मैदानावर नमाज पठण झाल्यानंतर मनसूर खान पठाण म्हणाले की तुम्ही नमाज लवकर का घेतली, आमची नमाज बाकी राहिली असं म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी मनसूर खान पठाण यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच जीवे मारून टाकू अशी धमकी दिली। त्यानुसार आरोपी आझिम उर्फ चुमू इनामदार, तौफिक उर्फ सोन्या सय्यद, अल्तमश उर्फ भाऊ पठाण, मुफ्ती अफजल सर्व राहणार खाटी गल्ली राहुरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। या दोनही घटनांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते करीत आहेत। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।